सोलापूरच्या गणेशोत्सवातील मानाचे स्थान असलेल्या श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीला यंदा आकर्षक आणि मनमोहक डोळ्याची लेन्स बसविण्यात आली आहे. बाप्पांच्या तेजस्वी नयनांमुळे गणेश मूर्तीच्या सौंदर्यात अधिकच भर पडली असून गणेश भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेणारे हे आकर्षण ठरणार आहे. गणेश मूर्तीला डोळ्याची लेन्स बसविण्याची ही पवित्र सेवा मंडळाचे सदस्य अभिषेक उर्फ सोनू मालक राजाभाऊ मंटाळकर परिवाराच्या वतीने करण्यात आली. भक्तिभावाने करण्यात आलेल्या या सेवेमुळे मंडळाच्या गणेशोत्सवातील धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाला आणखी एक वेगळे रूप प्राप्त झाले आहे. रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी लेन्स प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिरंजीव प्रसन्नजित मंटाळकर आणि चिरंजीव पुष्कराज मंटाळकर यांच्या शुभहस्ते गणेश मूर्तीची शास्त्रोक्त पूजा करण्यात आली. विधिवत पूजन, संकल्प व धार्मिक विधी पार पडल्यानंतर बाप्पांच्या नेत्रांमध्ये लेन्स प्रतिष्ठापित करण्यात आली. गणेश मूर्तीला आकर्षक आणि सुबक पद्धतीने डोळ्याची लेन्स बसविण्याचे कार्य पुणे येथील प्रसिद्ध गणेश मूर्तिकार उमेश पवार यांनी केले. त्यांच्या कुशल हातांनी साकारलेल्या या कामामुळे गणेश मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव अधिक उठावदार दिसू लागले असून बाप्पांच्या नयनामध्ये विलक्षण तेज आणि जिवंतपणा जाणवत आहे. यावेळी मंडळाच्या वतीने गणेश मूर्तिकार उमेश पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मंडळाचे आधारस्तंभ, सल्लागार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत मंटाळकर परिवाराच्या धार्मिक सेवाभावाचे अभिनंदन केले. दरवर्षी विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाने यंदाही भक्तांसाठी विशेष आकर्षण निर्माण केले आहे. बाप्पांच्या तेजस्वी नयनांमुळे गणेश मूर्तीचे रूप अधिकच लोभस आणि आकर्षक झाले असून गणेश भक्तांना दर्शन घेताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे. श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पांचे मनोहर दर्शन घ्यावे आणि या भक्तिमय गणेशोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.